कबुली, लेखक अभिवाचक दत्ता सावंत। रोजच्या रोज दाढी करीत जाहो, केवढी टोचते ती। दाढी करायला आरशासमोर बसल्यावर सुधीरला अंशुमालाचं वाक्य आठवलं। कालच तर केली होती तरी टोचायला लागली। तरी बरं, गेली कित्येक वर्ष दाढी मिशी भादरून चेहरा तुळतुळीत करण्याची सवय लावून घेतली। पूर्वीसारखी भली मोठी वाढलेली दाढी असती तर अंशुमालाने आपल्याला जवळच येऊ दिलं नसतं। आयेशाने मात्र दाढी मिशांमुळेच स्वीकारलं होतं आपल्याला। आयेशा गेली आणि दाढी मिशांनाही रामराम ठोकला आपण। अंशुमालाचा सहवास, तिचं सौंदर्य, तिची शालीनता, तिने केलेला प्रेमवर्षाव गुंतत गेलो आपण। तेजश्रीचा जन्म झाला, तिच्या पाठीवर 5 वर्षांनी जयचा जन्म। आपल्या चौकोनी कुटुंबात छान रमलो आपण। आयेशाला बिलकुल विसरून गेलो। आरशासमोर दाढी करायला बसल्यावर अंशु मला आठवली, तिच्या पाठोपाठ आयेशा आठवली। कारण नुकताच आयेशाचा फोन आला होता। सहजच केला म्हणाली। सहजच का करेल आयेशा फोन? सहजच करायचा तर गेल्या 15 वर्षात कुठे केला होता तिने फोन? 15 वर्ष, गेली 12 वर्ष लग्न झाल्यानंतरची आणि त्याआधीची 3 वर्ष आयेशा आपल्या बिलकुल संपर्कात नव्हती। संपर्कात नव्हती ते चांगलंच होतं। आपला छान सुरू असलेला चौकोनी संसार, त्यात आयेशा नकोच होती। ब्रशला घेतलेल्या शेविंग क्रीमचे थर सुधीर असे काही चेहऱ्यावर चढीत होता, जणू आयेशाची छबीच मिटवू पाहत होता। सुधीरने घोटून घोटून दाढी केली। सुधीरला शनिवार रविवार सुट्टी, अंशुमालाला फक्त रविवारीच सुट्टी। तेजश्री जय परब मावशीकडे असतात। परब मावशींना रविवारी सुट्टी हवी असते। कुठे बाहेर जायचं असेल तर शनिवारी, आणि नसेल जायचं तर शनिवारी रात्रीचं जेवण हॉटेलमध्ये, हा त्यांचा नित्यक्रम होता। आज शनिवार, कुठे बाहेर जाण्याचा बेत नव्हता। सुधीरने 5 वाजता परब मावशींकडून तेजश्री जयला घरी आणलं। त्यांची तयारी केली। तेजश्री जयला घेऊन तो इंदिरा उद्यानात निघाला। तिथल्या घसरगुंडीवर, सीसॉवर, झोपाळ्यावर तेजश्री रमते। एका मोठ्या रबरी चेंडू सोबत जय आणि सुधीर यांचा खेळ सुरू होतो अंशुमाला येईपर्यंत। तेजश्रीने उद्यानात शिरल्याबरोबर एक झोपाळा मोठ्या शितापीने मिळवला। ती झोके घेऊ लागली। पिशवीतून आणलेल्या मोठ्या रबरी चेंडू सोबत सुधीर आणि जयचा खेळ सुरू झाला। 7:15 वाजता अंशुमाला आली। तिने जयचा ताबा घेतला, तसा सुधीर तेजश्रीकडे वळला। त्याने तिला घसरगुंडीवर नेलं। घसरगुंडीवरून घसरत खाली येताना तेजश्री जोरजोरात खिदळू लागली। बाबा, आज माझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये जायचं, तेजश्री म्हणाली। कोणतं ग? कोणतं हॉटेल तुझ्या आवडीचं? सुधीरने विचारलं। तिथे पावभाजी मिळेल ना? जयने त्याची फरमाईश सांगितली। करेक्ट, हॉटेल दीदीच्या आवडीचंही हवं आणि पावभाजी मिळेल असंही हवं, अंशुमाला म्हणाली। हॉटेल दुर्गा, सुधीरने जाहीर केलं। तेजश्री जयने उत्साहात उड्या मारल्या। दरवाजाचं कुलूप उघडण्यासाठी सुधीरने चावी हातात घेतली। आत फोनची घंटी वाजत होती। त्याची हालचाल मंदावली। कुणाचा असेल फोन? आयेशाचा? दरवाजा उघडला आणि अंशुमालाने फोन उचलला। पलीकडे आयेशा असली तर? अहो, दरवाजा उघडा ना लवकर, फोन वाजतोय। वाजू दे ग, वाजेल वाजेल आणि थांबेल, सुधीर म्हणाला। अहो, आई फोन करणार होती, तिचाच असेल, अंशुमाला खाई करू लागली। अगं, आईचा फोन असेल तर ती पुन्हा करेल, आणि तसही तू फोन करतेसच ना तिला। वाजणारा फोन शांत होईपर्यंत सुधीरने वेळकाढूपणा केला।
बराच वेळ झाला तरी फोन वाजला नाही. तेव्हा कुठे सुधीरचं चित्त थाऱ्यावर आलं. अंशू, अगं आईला फोन कर ना, विचार तिला. समजा तिचं काही महत्वाचं काम असेल तर अंथरुणात गेल्यावर मी तुला फोन घेऊ देणार नाही. अंशू मला आईचा फोन घ्यायला गेली. आता ती अर्धा तास तरी आईशी बोलणार. तोपर्यंत मुलांनी झोपी जावं. मुलं झोपली होती. सुधीर सुद्धा अंशुमालाच्या मिठीमध्ये विरघळला आणि झोपी गेला. आयेशाला रात्रभर झोप लागली नाही. आपण सुधीरला फोन केला. त्याला आवडलं नसेल का? अशा प्रकारे फोन करून आपण त्याच्या संसारात वादळ तर निर्माण करीत नाही आहोत ना. सुधीरला पुन्हा फोन केला पण त्याने उचलला नाही. कुठे बाहेर गेला असेल का? त्याच्या बायकोने फोन उचलला असता तर काय सांगणार होतो आपण? सुधीरला ऑफिसमध्ये फोन करू. आपला फोन आहे म्हटल्यावर तो बोलण्याचं टाळणार तर नाही ना. रागावेल तो. रागाव बाबा, काहीही घालून पाडून बोल, पण फोन ठेवू नको. आयेशाचा फोन सुधीरने उचललाच. ती म्हणाली, प्लीज सुधीर, माझं म्हणणं ऐकून घे. काल घरी फोन केल्याबद्दल सो सॉरी. पुन्हा घरी फोन करणार नाही, आय स्वेअर. तुला वाटत असेल ही बया कशाला पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात डोकावू पाहते, पण खरं सांगते, तुझ्या संसाराला दृष्ट लागेल, त्यात काही बाधा निर्माण होईल असं मी मुळीच वागणार नाही. तू माझा प्रियकर होतास म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून तू ग्रेट आहेस म्हणून तुला फोन केला. मी खूप अगतिक आहे. माझी मनस्थिती अशी झालीये की मी आत्महत्या सुद्धा करेन. मैं बहुत डिस्टर्ब हूं. मला तुझा आधार वाटला. माझं दुःख तुला सांगितलं तर मन हलकं होईल असं वाटलं, म्हणून मी तुला फोन केलाय. प्लीज मला धीर दे. मला या सिच्युएशन मधून बाहेर काढण्यासाठी मदत कर प्लीज. सुधीरचा स्वभाव संकटात असलेल्यांना मदत करण्याची वृत्ती. यामुळे त्याला पाझर फुटणार याची आयेशाला खात्रीच होती. झालंही तसंच. आयेशा, काय झालंय? तू असं टोकाचं का बोलतेस? अगं एवढी बिनधास्त तू. सुधीर, गेल्या आठवड्यात माझा गर्भपात झाला. गर्भपात होण्याची ही 4थी वेळ. डॉक्टर ने कहा है अब और चांस लोगी तो जान गमाओगी. बापरे आयेशा, अगं मला खरंच हे माहित नव्हतं. तू एवढी दुःखात आहेस, सो सॉरी. हे बघ आयेशा, ते आत्महत्येचे विचार वगैरे आहे ना, मनातून काढून टाक. अगं अनेक लोक आहेत ज्यांना मुलं होत नाहीत, ते काय आत्महत्या करतात. काय करू रे? तुला माझा नवरा मुलासाठी केवढा आतुरला आहे हे कसं सांगू? मूल असावं म्हणून वेडापिसा झालाय रे तो. ह्या धक्क्यामुळे पार गळून गेलाय, म्हणून आत्महत्या. आयेशा, एक सुचवू? तूच काही मार्ग दाखवशील म्हणून तर तुला सांगते. आयेशाला खात्री होतीच की सुधीर हा एकमेव माणूस आहे की जो आपल्याला ह्या परिस्थितीतून सही सलामत बाहेर काढेल. त्यासाठी सुधीरशी खोटं बोलावं लागेल. ती खोटं बोलली. सुधीरच्या पाठिंब्यामुळे तिने अनाथाश्रमातून मुलगी दत्तक घेतली. नवनीतमुळे आयेशाचं आयुष्य बदलून गेलं. तिला वाटलं सुरिंदर सुद्धा बदलला. पूर्वायुष्य विसरून नव्याने सुरुवात झाली. खरं तर कोणतीही गोष्ट पूर्णपणे विसरता येत नाही. आठवणी धुसर झालेल्या असतात. सुखाच्या पांघरुणा आड अस्पष्ट झालेल्या असतात. त्या पुन्हा जाग्या होण्यासाठी, स्पष्ट होण्यासाठी ओढून घेतलेल्या सुखाच्या पांघरुणाला एखादं छिद्र पडण्याची वेळ यावी लागते. आयेशाच्या सुखाच्या पांघरुणाला छिद्र पडलं.
सुधीरची मुलं मोठी झाली. अभ्यासात हुशार असलेली तेजश्री वाणिज्य शाखेतून पदवी मिळवून बँकेत नोकरीला लागली. जय दंगेखोर, अभ्यासात जेमतेम. त्याने देखील वाणिज्य शाखेतूनच 12वीची परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्यापासून उनाडक्या करणारा जय परीक्षेच्या निकालाचा दिवस आला तसा गप्प झाला. त्याला टेन्शन आलं होतं. निकाल लागला. जयने चक्क 62% गुण मिळवले. सुधीरने अर्धा दिवस रजा घेऊन घराकडे धूम ठोकली. जयचा आनंदाने फुललेला चेहरा पाहिला. अंशुमालाने देवापुढे ठेवलेल्या पेड्यांमधले चक्क 2 पेढे उचलले सुधीरने. त्याला वाटलं अंशुमाला रागावेल, एका वेळी 2 पेढे खाण्यास मज्जाव करेल. पण तिने आणखी एक पेढा त्याच्या समोर धरला. देवासमोरचं पेढ्याचं ताट घेऊन जय इमारतीत पेढे वाटायला गेला. तेजश्री घरी आल्यावर म्हणाली, चला आज हॉटेलात जेवायला जायचं. जय उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याला माझ्याकडून पार्टी. सगळे आनंदात, घरभर जल्लोष. तयारी करून बाहेर जाण्यासाठी निघते वेळीच सुधीरच्या मोबाईलची बेल वाजली. नाव नव्हतं, फक्त नंबर होता. सुधीरने फोन उचलला. मी बोलते. आयेशा, तू? नशीब माझं ओळखलंस. वेळ असेल तर बोलायचं होतं. अगं, आमचा जय 12वी पास झाला. 62% मार्क मिळालेत. सगळे खुश आहेत. आम्ही सेलिब्रेशनसाठी हॉटेलात निघालोय. सगळे बाहेर पडलेत, मीच फक्त. बरं, मी नंतर फोन करेन. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. जय आणि जयच्या आईचं सुद्धा अभिनंदन कर माझ्या वतीने. आयशाला खरं तर अधिक बोलायचं होतं, पण तिने फोन बंद केला. होती कुठे ही आयशा? किती वर्षांनी फोन करते. आज अचानक फोन का केला असेल तिने? मोबाईल घेतल्यापासून पहिल्यांदाच फोन केलाय तिने. नंबर कुणाकडून मिळवला असेल? हॉटेलातलं जेवण, तेजश्री जयचा कल्ला, शयनगृहातल्या अंशुमालाच्या मिठ्या. चित्त मात्र विचलित झालेलं होतं. ते आयेशाच्या अचानक आलेल्या फोनचं कारण शोधत होतं. सुधीरला फोन करण्याचा मुहूर्त चुकला. आयेशा तळमळत होती. याआधी आपण फोन करणार होतो, पण धीर होत नव्हता. आपलं प्रत्येक दुःख त्याला सांगून आपण त्याला अस्वस्थ करतोय. त्याच्या मुलाच्या उत्तीर्ण होण्याच्या आनंदात खडा पडला असता. आपलं दुःख आपल्याकडे ते पचवायला शिकलं पाहिजे. बरंच झालं काही न सांगता फोन ठेवला. तरी सुधीर अस्वस्थ झालाच असेल ना. सुधीरची माफी मागायची असं ठरवून आयेशाने सुधीरला फोन केला. सुधीर, सॉरी यार, काल माझ्यामुळे तू डिस्टर्ब झाला असशील. हो झालो. ध्यानी मनी नसताना अचानक तुझा फोन. तू काही अडचणीत आहेस का? अडचणीत असले तरच फोन करते का रे मी? तुला त्रास देण्यासाठीच आहे मी. खरंच आहे ते. इतकी वर्ष कुठे आठवण काढलीस? आठवण तर नेहमी येते रे, पण तुझ्या संसारात माझी लुडबुड नको म्हणून मनाला आवर घालते. आयशा, खरंच खूप समजूतदार झाली आहेस ग तू. परिस्थितीचे चटके माणसाला शहाणपण देऊन जातात. आता काय झालं? पुष्कळ काही आहे सांगण्यासारखं, पण ते जाऊ दे. मला तुझ्याबद्दल सांग. तुझ्या मुलांबद्दल, बायकोबद्दल सांग ना रे. तुझ्या बायकोचं नाव, ती कशी आहे? तुझ्यावर फार प्रेम करते ना? ओय आयेशा, फार लवकर चौकशी करतेस. मागच्या वेळी मी माझं रडगाणं लावलं होतं, पण तू मदत केलीस. माझ्या आयुष्यात आनंद पेरलास. आता मला तुझ्या सुखी संसाराचे गोडवे ऐकायचे आहेत. प्लीज सांग ना रे बायकोचं नाव. अंशुमाला. ओ गॉड,
काय गोड नाव आहे रे. आणि ती आहे ही गोडच बरं का. 25वं वर्ष सुरू झालंय. आमचं एकदम छान चाललंय. आणि मुलं, मोठी तेजश्री गेल्या वर्षी बीकॉम झाली. बँकेची परीक्षा उत्तीर्ण झाली. युनियन बँकेत लागलीये. झाले 6 महिने. छोटा जय कालच 12वी पास झाला. सो हॅपी. अरे, तुझ्या सुखी संसाराबद्दल जाणून घेण्यासाठी फोन केला होता मी. आपण रडू. कोणत्याही क्षणी ओक्सा बोक्सी रडू असं वाटलं होतं. सावरलं स्वतःला. आपल्या दुःखाचं रडगाणं यापुढे मांडायचं नाही. सुधीरच्या सुखी संसारातील आनंदाचे क्षण आठवायचे. त्याची बायको, त्याची मुलं, त्यांच्याकडे बघत जगायचं. आयेशाने पटकन फोन ठेवला. आयेशा आता व्हॉट्सअपवर सुधीरशी कनेक्ट झाली होती. आयेशाने आयुष्यातले आनंदाचे क्षण, त्याची क्षणचित्रे पाठवायला सांगितली. आपण पाठवली. तिने सुद्धा तिचे सुरिंदर, नवनीतचे अनेक प्रसंगातले फोटो पोस्ट केले. अरे, केवढा बदल झालाय तुझ्यात. दाढी-मिशी कुठे गेली तुझी. कसला सोबर दिसतोयस. बायको पण किती नाजूक आहे रे तुझी. या तिच्या प्रतिक्रियांवर सुरिंदर बाबत, नवनीत बाबत आपण ही व्यक्त होत राहिलो. गेली 2 वर्ष हेच सुरू आहे. तेजश्रीचं लग्न ठरलं. सुधीरने आयेशाला फोन केला. ओय माय डिअर, कसा आहेस. माझी आठवण काढलीस. केवढा आनंद झालाय म्हणून सांगू. तेजश्रीचं लग्न ठरलंय. साखरपुड्याचं आमंत्रण द्यायला फोन केलाय. मी आले तर चालेल असं का विचारतेस. तिथे ऑफिसमधले काही लोक येतील. त्यांनी मला ओळखलं तर काय होणार आहे. आयेशा, मी आता 60च्या उंबरठ्यावर आहे. 25शीचा होतो तेव्हा तू माझ्या ऑफिसमध्ये होतीस. आपलं एकमेकांवर प्रेम होतं. मी तर लग्न करूयात असंही म्हटलं होतं. तूच ऐकली नाहीस. तुला स्वच्छंदी जगायचं होतं. स्वच्छंदी जगले. काय मिळवलं. सुरिंदर भल्लाशी लग्न केलंस. त्याच्यासोबतचा संसार, नवनीत, आणखी काही मिळवलं असशीलच ना. सुधीर, काय काय मिळवलं याची यादी ऐकवेन फुरसत मध्ये. ऐकव. मलाही तुझ्या स्वच्छंदी आयुष्य जगण्याचे किस्से ऐकायचे आहेत. ऑफिसमधल्या लोकांची भीती बाळगण्याचं कारण नाही. आपलं प्रेम प्रकरण आता इतिहास जमा झालंय. त्यातलं जे मैत्र अजूनही शिल्लक आहे ते निभावण्याचा प्रयत्न जो मी केलाय तो तूही करावास म्हणून हे आमंत्रण. तेजश्रीचा साखरपुडा झाला. लग्न सुद्धा झालं. आयेशा नाहीच आली. सुधीरला तिच्या न येण्याचं कारण समजलं नाही. साखरपुडा, लग्न, त्यानंतरचे विधी आणि लगेचच झालेली निवृत्ती यात तो एवढा व्यस्त होता की आयेशाला तिच्या न येण्याबद्दल जाब विचारणं काही जमलं नाही. घरात काहीतरी सुरू होतं. अंशू मला हळूच आपल्याकडे पाहून हसते आणि विचारलं तर काही नाही म्हणते. जय आणि अंशुमालाची कधी नव्हे ती युती झालेली आहे. बरेचदा कुजबुजत असतात. आपण जवळ गेलो की बोलणं थांबवतात. त्यांच्या तेजश्रीशीही गुपचूप गप्पा सुरू असतात. काहीतरी ठरतंय पण नेमकं काय. शनिवारी तेजश्री आणि विकास आले. रात्रीचं जेवण आटोपल्यावर तेजश्रीने म्हटलं, बाबा, आम्ही तुमचा 60वा वाढदिवस जोरदारपणे साजरा करण्याचं ठरवलाय. अरे चोरानो, म्हणजे आठवडाभर तुमच्यामध्ये जी खुसूर चालू होती ती ही होती तर. हो, ती हीच होती. पण तुम्ही आम्हाला धड काही बोलूच देत नव्हतात. अंशू मला म्हणाली. जरा कुठे मी आणि आई काही बोलायला लागलो की बाबा लगेच हजर. जयने अंशुमालाची बाजू घेतली. आम्हाला खरं तर तुम्हाला आश्चर्यचकित करायचं होतं. काही कळू न देता एकदम धक्का द्यायचा होता.
पण विकास म्हणाला की तुम्हाला विश्वासात घेऊनच आयोजन केलं तर ते योग्य होईल. तेजश्री म्हणाली, पाहिलं, जावयाला माझं महत्व कळलं आणि तुम्ही मला अंधारात ठेवून कार्यक्रम ठरवू पाहत होतात. विकास यांना योग्य सल्ला दिल्याबद्दल थँक्स बरं का. सुधीरने विकासच्या पाठीवर थोपटलं. आम्ही तुम्हाला सांगणार होतो, पण सगळं ठरल्यावर. का बरं? का बरं म्हणजे काय? तुम्ही धड काही करून देणार आहात का? प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणार. हे नको ते नको, कशाला एवढा खर्च करताय, असं काही बाई बोलून मुलांच्या उत्साहावर विरजण घालणार. म्हणून सांगायचं नव्हतं तुम्हाला, पण आता सांगितलंय तर गप्प बसा. मुलांना खर्च करायचा आहे तर करू द्या. अंशुमालाने सुधीरला दटावण्याची संधी सोडली नाही. अरे मी कशाला विरोध करेन, करा ना खर्च, पण माझं फक्त एवढंच म्हणणं असतं, काही बोलू नका. माझं फक्त एवढंच म्हणणं असतं असं म्हणाल आणि नकार घंटेची यादी वाढवत जाल. हा कार्यक्रम आम्हाला हवा तसाच आम्ही करणार. जयने बोलून दाखवलं. बरं बाबानो, करा, अगदी तुमच्या मनाप्रमाणे सगळं करा. पण माझ्या मित्रमैत्रिणींना तरी आमंत्रण मी द्यायचं की ती सुद्धा तुम्हीच देणार? असं कसं? अहो, तुमच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रण तुमची तुम्हीच द्या. फक्त थोडं थांबा. उद्या पत्रिका आल्या की मग लागा कामाला. तेजश्री म्हणाली, तुमच्या मित्रमैत्रिणींची यादी बनवायला सुरुवात करा पप्पा. विकासने सुधीरला कामाला लावलं. सुधीर यादी तयार करू लागला. कोणाकोणाला बोलवायचं? मनात मित्रमैत्रिणींची, ऑफिसमधले सहकर्मचारी यांची यादी तयार होऊ लागली. यादी बनवताना आयेशाचं नाव पुन्हा पुन्हा मनात घोळू लागलं. आयेशाला आमंत्रण द्यायचं का? साखरपुडा लग्नाला बोलावून सुद्धा आली नाही. का आली नाही हे विचारायचं राहून गेलं. त्यानंतर आपण फोन केला नाही की तिनेही संपर्क साधला नाही. आयेशाचा फोन वाजला. त्यावर उमटलेलं सुधा हे नाव दिसताच ती चमकली. सुधीरचा फोन. आपण साखरपुड्याला लग्नाला गेलो नाही म्हणून रागावला असणार. म्हणूनच एवढ्या दिवसात फोन केला नाही त्याने. आपण तरी कुठे केलाय? रागावेल, रागावू दे. चूक आपली आहे, मान्य करूया. आयेशाने फोन उचलला. सुधीर, रागावलोय मी. माझी चूक मी मान्य करते. सॉरी. का आली नाहीस? काय कारण सांगू? सॉरी म्हणाले ना. बरं, कसे झाले कार्यक्रम? फोटो सुद्धा पाठवले नाहीस. एवढं काय रागवायचं रे? फोटो पाठवतो, ते बघ म्हणजे कळेल कसे झाले कार्यक्रम. आणि हो, आता फोन केलाय तो सुद्धा एका कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी. यावेळी आली नाहीस तर मात्र पुन्हा केव्हाच फोन करणार नाही. तू धमकी देण्यासाठी फोन केलायस? वाढदिवस आहे माझा 60वा. म्हणजे वाढदिवस होऊन गेलाय, पण घरच्यांनी आता समारंभपूर्वक साजरा करायचं ठरवलंय. ओए, मेरा आशिक 60 साल का बुढ़ा हो गया. अब की बार तो बधाई देने पहुंचना ही होगा. बधाई देण्यासाठी नक्की ये, पण आशिक म्हणून नव्हे तर मित्र म्हणून ये. मी अंशुमालाला तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय. तिला सुद्धा तुला भेटायचंय. हा, पण सुरिंदर आणि नवनीतला सोबत घेऊन ये. त्यांना घेऊन आली नाहीस तर नो एंट्री. सुधीरने फोन ठेवला. सुधीर, मेरे सच्चे दोस्त, तू माझं स्फूर्तीस्थान आहेस. तू नसतास तर मी आतापर्यंत स्वतःला संपून टाकलं असतं. पण सुरिंदर आणि नवनीतला घेऊन येण्याची ही कसली अट घातलीस रे? वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं मुलांनी भव्य दिव्य आयोजन केलं होतं. अंशुमाला, तेजश्री, विकास, जय यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
आमंत्रित केलेली सर्व माणसं आल्यामुळे आणि सगळं काही ठरल्याप्रमाणे झाल्यामुळे ती चौघही आनंदात होती. सुधीर मात्र आयेशा कार्यक्रमाला न आल्यामुळे मनातून तिच्यावर जाम चिडला होता. एक नंबरची मूर्ख आहे ही आयेशा. एवढं बजावून सांगितलं होतं तरी आली नाहीच. पहिल्यापासून तिला दुसऱ्यांना नाचवण्याचा दुखवण्याचा छंद. ऑफिसमध्ये आली, सगळे हिच्या मागे पण ही आपल्या मागे. काय पाहिलं हिने आपल्यात? काय तर म्हणे तुझे कुरळे केस, तुझी दाढी आवडली मला. आपली छाती म्हणजे सिंहाची आयाळ वाटली तिला. स्वच्छंदी जगायचं होतं. पळून गेली, ऑफिस सोडून गेली. बंधनं नको होती तरी लग्न केलंच ना. खरं तर तिने पहिल्यांदा फोन केला तेव्हाच आपण सांगायला हवं होतं तिला. चला आपला स्वभाव आडवा आला. एखाद्याने दुःखाचा अडचणींचा पाडा वाचला की विरघळतो आपण. त्याचाच फायदा आयेशाने सुद्धा घेतला. नवनीतला दत्तक घेईपर्यंत फोन करीत राहिली. बरं, पुन्हा संपर्कात आली तेव्हा तरी सावध व्हायचं. तर उलट अंशुमानाला तिच्याबद्दल सगळं सांगून बसलो आपण. अंशुमाला नक्कीच विचारेल. चला कळायला हवं का आली नाही. कार्यक्रमाच्या गडबडीमुळे सर्वांचीच दमछाक झाली होती. सर्वांनाच झोप केव्हा लागली कळालं नाही. सकाळी आयेशाच्या व्हॉट्सअप अकाउंटवर सुधीरला पोस्ट दिसली. मी तुझ्याशी खोटं बोललीये. बरंच काही लपवून ठेवलंय तुझ्यापासून. मला तुझी गरज होती. तू माझ्या पाठीशी उभा राहिलास, माझं सांत्वन केलंस, मला धीर दिलास. सुरिंदरशी लग्न करून मी फसले होते. त्याने माझा वापर पैसे मिळवण्यासाठी केला. माझ्या प्रत्येक गर्भपातासाठी त्याने मोठ्या रकमा मिळवल्या. यातून सुटका व्हावी म्हणून मी मुलगी दत्तक घेतली. नवनीत 10 वर्षांची होईपर्यंत सर्व ठीक होतं. पण नंतर सगळं बिघडत गेलं, विस्कटलं. सुरिंदरचे नवनीत सोबतचे लैंगिक चाळे. उद्या तो तिलाही माझ्याप्रमाणेच. मित्रा, माझ्या आयुष्याची शोकांतिका सांगण्यासाठी मी तुला फोन केला होता. पण जय 12वी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात होतास तू. तेजश्रीचा साखरपुडा, मग लग्न, तुझी निवृत्ती. तू तुझ्या आयुष्यात व्यस्त आणि आनंदी असताना मी तुला त्रास का आणि किती वेळा द्यायचा. माझ्या आयुष्याच्या शोकांतिकेचा शेवट मला तुझ्या आमंत्रणामुळे सुचला. तू सुरिंदर आणि नवनीतला घेऊन येण्याची इच्छा व्यक्त केलीस. मित्रा, मला माफ कर. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकणार नाही. पुढच्या पोस्टमध्ये सुरिंदर आणि नवनीतचे फोटो होते. त्याखाली मजकूर होता, रात्री मी ह्या दोघांचा खून केलाय. आता पोलिसांना शरण जाते. ही पोस्ट तू वाचेपर्यंत मला पोलिसांनी अटक केली असेल.